नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या राहुरी खुर्द येथील भरवस्तीत असलेल्या सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानांवर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकत तब्बल 11.50 क्विंटल गहू, 1 क्विंटल तांदूळ व 1 टेबल फॅन असा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना रविवार दिनांक 5 जुलै 2026 मध्यरात्री उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार राहुरी खुर्द येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील बाजूस भर वस्तीत काळूबाई महिला बचत गटाचे सरकारमान्य स्वस्त धान्य दुकान आहे. सदर दुकानाचे चालक सोमनाथ पागिरे यांच्या मातोश्री सकाळच्या सुमारास फेरफटका मारण्यासाठी गेल्या असता दुकानाच्या दरवाजाची कडी कोंडा तुटलेली दिसून आली. त्यांनी तात्काळ याबाबत पागिरे यांना माहिती दिली. घटनास्थळी धाव घेतल्यानंतर दुकानाचे कुलूप व दरवाजा तोडलेला आढळला. दुकानात पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात गहू व तांदूळ तसेच टेबल फॅन चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तातडीने राहुरी तालुका पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार यांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पुरवठा निरीक्षक सुदर्शन केदार, ग्राममहसूल अधिकारी तुषार काळे तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट व दारकुंडे यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. पोलीस प्रशासनाने परिसरातील दुकाने, गॅरेज व इतर ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान अहिल्यानगर येथून ठसे तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून तपासाला वेग देण्यात आला आहे. लवकरच आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. न्यूज महाराष्ट्र सार्वमंथन प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.